पुण्यातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील ज्या डॉक्टरांनी 20 लाखांची मागणी केली होती त्या डॉक्टरांचं खाजगी रुग्णालय काल भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी फोडलं। डॉक्टर घैसास यांच्या रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली होती। त्या प्रकरणी भाजपच्या आंदोलक महिलांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। अलंकार पोलीस ठाण्यात या महिलांवरती गुन्हा दाखल करण्यात आला। भाजप महिला आघाडीकडून रुग्णालयाची काल तोडफोड करण्यात आली। डॉक्टर घैसास यांच्या खाजगी रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली। पुण्यातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणानंतर आता या संदर्भात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत जोडलेत। मी बालाजीकडे जाणार आहे। बालाजी, खरं तर आपण पाहतोय दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर काल ज्या प्रकारच्या घडामोडी घडल्या, आंदोलन झाली, मात्र त्यानंतर आता 20 लाखांची मागणी करणाऱ्या डॉक्टरांचं खाजगी रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली। काय सांगशील सविस्तर, आणि या तोडफोडीमध्ये साधारण किती नुकसान झालंय? कारण यामध्ये 4 महिलांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। खरं तर हे जे खासगी हॉस्पिटल आहे ते सुश्रुत घैसास यांच्या आई व भावांचे होते, त्यामुळे त्यांचा आणि या सगळ्या प्रकरणाचा कुठलाही संबंध नव्हता। त्यामुळे या महिला आघाडी, जे भाजपाची महिला आघाडी आहे, त्या महिला आघाडीने संताप उद्रेक व्यक्त करण्यास होम नावाचं जे हॉस्पिटल आहे कर्वेनगरमध्ये त्याची तोडफोड केली होती आणि ते त्या ठिकाणाहून निघून गेले होते। त्यानंतर रात्री उशिरा पोलिसांनी या महिलांविरुद्ध आता गुन्हा दाखल केलेला आहे। मेडिकल ऍक्ट नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, कारण त्यांचा आणि यांचा काहीही संबंध नाही। सुश्रुत घैसास यांच्या आईने सुद्धा सांगितले की ते गेले कित्येक महिने या हॉस्पिटल येत नाहीत। हे आमचे नक्कीच बालाजी, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।